नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे महर्षी डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवरती. काय मित्रांनो, तुम्ही वारंवार गायी भरवून सुद्धा कंटाळे आहेत का? तुमची गायी गाभण राहत नाहीत का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. असे कोणते 2 इंजेक्शन आहे की जे दिल्यामुळं आपली गायी ही खात्रीशीर गाभण राहू शकते, याचीच माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना शेअर करायला नक्की विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आपण दूध व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे आपल्या गायी वेळेवर गाभण राहणं. आणि बऱ्याच वेळेस आपण सगळं मॅनेजमेंट चाऱ्याचं असन पशुखाद्याचं असन सगळं व्यवस्थित करतो, तरी पण आपल्या गाया वेळेवर गाभण जात नाही. साधारणतः 2-3 वेळेस गाई भरली तर गाई ती गाभण राहायला पाहिजे, परंतु 3 वेळापेक्षा जास्त वेळ जर आपली गाई जर उलटत असेल तर आपण अशा गाईला कोणते इंजेक्शन दिले पाहिजे जेणेकरून की आपली गाई 100% गाभण राहिली पाहिजे. कारण आपलं मॅनेजमेंट तर उत्तम आहेच, परंतु तरी पण ती गाई गाभण राहत नाही. तत्पूर्वी मित्रांनो, काही गोष्टी महत्त्वाच्या त्या आपण अगोदर समजून घेऊया. ज्यावेळेस आपल्या गाई हिटवर येतात त्यावेळेस आपण गाईचं योग्य माज ओळखला पाहिजे. ज्यावेळेस आपली गाई हिटवर येते तर गाई ओरडून सांगते किंवा गाईच्या मायांगातून आपल्याला सोट बाहेर येताना दिसतो, तर तो सोट काचेवानी पाहिजे. साधारणतः ज्या वेळेस गाई माउंटिंग करते तर तो तिचा सुरुवातीचा काळ राहतो, आणि ज्यावेळेस ती गाई तिच्यावरती इतर गायांना माउंटिंग करून देते त्यावेळेस तिचा तो स्टँडिंग हिट राहतो. तर आपल्याला सर्वसाधारणतः गाई हिटवर आल्यापासून 16 ते 18 तासामध्ये त्या गाईला कृत्रिम रेतन करणं गरजेचं आहे, आणि ती वेळ आपल्याला साधता आली पाहिजे. हा आहे तर त्यांच्या कंटेनरमध्ये कंटेनरच्या लिक्विड नायट्रोजनची लेवल व्यवस्थित आहे की नाही ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण गायींना दोष देतो, परंतु कंटेनरमध्ये लिक्विड नायट्रोजनची लेवल व्यवस्थित ठेवल्या जात नाही, आणि त्यामुळे ते सिमेंट्स खराब होतात, आणि असे खराब सिमेंट आपल्या गायीला जर भरवले गेले तर आपली गाय ही वारंवार रिपीट होत राहते. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळं ह्या गोष्टीकडे सुद्धा आपण बारीक लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यानंतर डॉक्टर साहेब ज्यावेळेस कंटेनरमधून स्ट्रॉ काढतो तो कशा पद्धतीने काढतात, तो साधारणतः फोर्सेपच्या सहाय्याने स्ट्रॉ बाहेर काढला पाहिजे, आणि आपण जो सिमेंट सांगितला आहे तेच सिमेंट तिने आणलं पाहिजे, याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे यामध्ये जे थॉईंग करता पाणी वापरलं जातं तर त्यामध्ये बरेचसे डॉक्टर साहेब हाताना पाण्याचं टेम्परेचर चेक करतात, तर त्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रॉपर डॉक्टरांकडे जे थॉईंग मीटर येतं डिजिटल तेच पाहिजे, आणि त्याच्या माध्यमातून 36 ते 37 डिग्री टेम्परेचर झाल्यानंतरच थॉईंगसाठी त्यामध्ये स्ट्रॉ तो सिमेंटचा टाकला पाहिजे. याकडे आपण शेतकरी म्हणून बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, समजा अशा काही रिपीट जर होत असेल तर आपल्याला या 2 वेळेस गाई भरवून घ्यायच्या आहे. सकाळी एकदा गाय भरवल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी एकदा ती गाई परत भरून घ्यायची, आणि त्यानंतर आपल्याला तिला इंजेक्शन द्यायचे. तर तिला कोणचे इंजेक्शन द्यायचे ते आपण बघूया. तर मित्रांनो, माझ्या हातामध्ये आता हे टोनो फॉस्फरसची बाटली आहे. ते फॉस्फरसचे इंजेक्शन आहे. तर हे इंजेक्शन आपल्याला गाई भरल्यानंतर एक 15 ml द्यायचे, आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला हे 15 ml द्यायचे. असं 2 दिवस आपल्याला हे 15 ml द्यायचे, जेणेकरून आपल्या गाईच्या शरीरामध्ये जर फॉस्फरसची डेफिशियन्सी असेल आणि या कारणामुळे जर आपली गाई प्रेग्नंट राहत नसेल तर याचा फॉस्फरसच्या इंजेक्शनाचा आपल्याला नक्की गाई गाभण राहण्यासाठी याचा फायदा मिळू शकतो. आणि त्यानंतर हे एक इंजेक्शन झालं, आणि त्यानंतर दुसरं एक इंजेक्शन आहे मित्रांनो, ते म्हणजे गायनेरिसचं इंजेक्शन आहे. आपल्याला याच्यातला जो कंटेन आहे ब्रुसोलिन, तर हा कंटेन महत्त्वाचा आहे. तर ह्या कंटेनचा आपल्याला 250 ml इंजेक्शन आहे. तर गाई भरवल्यानंतर आपल्याला हे 250 ml इंजेक्शन द्यायचं आहे. आता हे इंजेक्शन नेमके काय काम करतं, आपण आता फॉस्फरसच्या इंजेक्शनाची माहिती घेतली. आता त्यानंतर हे गायनेरिसचे इंजेक्शन नेमके काय काम करतं, हे हार्मोनचं इंजेक्शन आहे. एखाद्या वेळेस आपण डॉक्टर सिमेंट सोडल्यानंतर गाईचं जे अंड्याचं ओव्ह्युलेशन आहे ते वेळेवर होत नाही. ते ओव्ह्युलेशन वेळेवर होण्याकरता आपल्याला हे इंजेक्शन द्यायचे. मित्रांनो, ह्या दोन्ही इंजेक्शनाच्या माध्यमातून आपण आपल्या गाभण न राहणाऱ्या जास्तीत जास्त गाय आपण याच्या सहाय्यानं गाभण करू शकतो.
त्यामुळं या दोन्ही इंजेक्शनाचा चांगला रिझल्ट मिळतो. बरेच शेतकरी हे वापरतात. आपल्याला हे आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांकडूनच हे मारून घ्यायचे दोन्ही इंजेक्शन. त्यांच्या सल्ल्यानंच आपल्याला हे इंजेक्शन देऊन घ्यायचे. तुम्हाला फक्त माहितीसाठी हा व्हिडिओ आहे की आपली गाई गाभण राहण्यासाठी शेवट आपण उपाययोजना काय करू शकतो याचीच आपण आता सविस्तर माहिती घेतली. मित्रांनो, या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली? हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी पशुपालक मित्रांना शेअर करा. आणि तुमच्या काही प्रश्न असेल तर नक्की कॉमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.